एक इंग्रज शास्त्रज्ञ असं म्हणतो की तुम्हाला म्हणजे त्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरती कुठली गाणी आहेत यावरून त्या देशाचं भवितव्य कसं असेल हे ठरवलं जातं. महात्मा ज्योतिराव फुले, बुद्ध आणि कबीर ही तीनही माणसं बाबासाहेबांच्या ना जातीची ना धर्माची होती. ते आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि ना त्यांनी बघितलेली होती. म्हणजे आपल्याकडे जनरली गुरु मानणं म्हणजे कुठला मंत्र घेणं, कुठलं तरी त्याचं मार्गदर्शन घेणं. 10वीच्या बक्षीस वितरणाला मिळालेलं बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांनी वाचलं आणि बाबासाहेबांच्या अंतिम काळामध्ये धर्मांतराचा निर्णय घेताना बुद्धाचा अग्रस्थानी विचार बाबासाहेबांनी केला. बुद्ध चारवाकापासून अगदी सगळ्या संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे वंशज आणि फुले शाहू आंबेडकर ही सगळी जी माणसं आहेत ही माणसं आहेत. हे देव नाही दिलं पाहिजे. शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजे, पण कोणाच्या घरात, मॅडमच्या घरात येऊ देत, महेशच्या घरात येऊ देत, माझ्या घरात कसं अंबानीचं लेकरू जन्माला आलं पाहिजे. लग्नाला किती खर्च करावा लागतो. अजून लग्न तर 12 महिने नाही, आत्ताच नाही का एवढा करोडो रुपयाचा खर्च करता येतो. एवढे द ग्रेट ग्रेट मिळवणारे लोक मानात हजर असतात. शासन व्यवस्थेच्या सगळ्या व्यवस्था मोल्ड करता येतात नाही का. किती छान आहे. ते सोडून शिवाजी महाराज एक दिवस झोपेचा पत्ता नाही. काय बाबासाहेब त्या ठिकाणी रुजू झाले, घर मिळालं नाही. पहिली समस्या जातीमुळे. दुसरी समस्या ऑफिसमध्ये काम करताना उच्चवर्णीय असलेला शिपाई तो सुद्धा फाईल फेकून द्यायचा कारण मला भेटाळ होते. हे विसरून चालणार नाही. कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये बसताना बाबासाहेबांना कुणीच विचारलं नाही हो तुझी जात कोणती आहे, तू इथे ऍडमिशन नाही घेऊ शकत. पण भारतातल्या नालायक मानसिकतेनं वाटतं या महान विद्वानाला सुद्धा तू या जातीचा मग मला तुझा स्पर्श नको, मला तुझ्या नव्याचा स्पर्श नको. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. त्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वांवर हा देश चालावा यासाठी प्रयत्न केले, त्याग दिला, योगदान दिले. त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. या एप्रिल महिन्यामध्ये 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन होता. 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा फुलेंची जयंती होती आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कालच होऊन गेलेली आहे. या सर्व जयंतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदरांजली व्यक्त करते. आज आपण VN पाटील विधी महाविद्यालयामध्ये या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले. अध्यक्षा प्रियदर्शनी पाटील मॅडम, ॲडमिनिस्ट्रेटर नवलभाऊ प्रतिष्ठान, त्याचबरोबर या ठिकाणी विचारमंचावरती उपस्थित असणाऱ्या सन्माननीय आपल्या प्राचार्य डॉक्टर नीतल नांदेडकर मॅडम, त्याचबरोबर विचारमंचावर उपस्थित असणारे ॲडव्होकेट महेश मुठाळ सर, प्रणित भोजने, आत्ताच बोलून गेलेला सचिन आणि सर्व प्राध्यापक वृंद, नॉन टीचिंग, टीचिंग स्टाफ आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासारखीच एक दिवस आम्हीही लॉ कॉलेजचे स्टुडंट्स होतो म्हणून वक्ता उभा राहिल्यानंतर आता हा किती वेळ आपल्याला त्रास देणार अशा प्रकारची एक मानसिकता डोक्यामध्ये झालेली असते. त्यातली त्यात आज तुमचं कॉम्बिनेशन कसं आहे, सिनियर स्टुडंट्स प्लस ज्युनियर स्टुडंट्स आहे आणि ते बिचारे आणून असे ऐन वेळेस बसवलेले आहेत की ते टाळ्या छान वाजवतात. पण तुम्हा दोघांनाही कंबाईन करण्याचा प्रयत्न मी करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा महात्मा फुलेंची, शिवाजी महाराजांची जयंती आपण का करावी हा प्रश्न सगळ्यात आधी आपण स्वतःला विचारला पाहिजे. ज्यावेळेस आपण लॉ कॉलेजचे स्टुडंट्स असतो किंवा ज्या वेळेस आपण प्रोफेशनल कॉलेजेसचे उच्च शिक्षणाचे विद्यार्थी असतो त्यावेळेस प्रत्येक कृती करताना आपण प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कुठल्याही वाटेवरती डोळे झाकून चालणं हे विद्यार्थ्यांना शोभत नाही, कुठल्याच अभ्यासकाला ते शोभत नाही. कारण आपण विचार करून कृती करणं या एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा जगण्यामध्ये अपेक्षित असतं. आणि म्हणून या जयंत्या काय कराव्यात आपण, म्हणजे महात्मा फुलेंची, शिवाजी महाराजांची, बाबासाहेबांची, सावित्रीबाई जिजाऊ, कुणी
आपल्या समाजातील किंवा आपल्या देशासाठी ज्यांनी कार्य केलेलं आहे त्या जयंत्या आपण का कराव्यात हा सगळ्यात पहिल्यांदा विचार आपण केला पाहिजे. मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे की जयंती का साजरी करायची, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक वाक्य आहे की ऑल स्टुडंट्स, विद्यार्थी शाळेचे पूर्ण शांत. तर त्यांचंच एक वाक्य आहे की जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधीही इतिहास निर्माण करू शकत नसतात. सचिननं तुम्हाला इतिहासाचा अर्थही सांगितला, पण ज्या देशाला इतिहास नसतो त्याला भविष्यकाळ नसतो असं म्हणतात. त्याच्यामुळे या महामानवांनी तुमचं माझं जगणं सुसह्य व्हावं, स्वातंत्र्यपूर्ण वातावरणात व्हावं. तुम्हाला मला जे शाळा कॉलेजेस मिळत आहेत, ज्या फॅसिलिटी शिक्षणासाठी आणि जगण्यासाठी मिळत आहेत, हे सगळं मिळण्यासाठी या लोकांनी काही काम केलं आहे काय, आणि केलं असेल तर ते काय केलंय हे आपल्याला माहीत असावं, म्हणून एक आपण जयंती साजरी करावी. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे त्या काळातल्या सामाजिक प्रश्नांना की माणसं भिडली, ती सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये शोषणाच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या लोकांनी आवाज उठवला आणि म्हणून त्या शोषणाच्या व्यवस्था संपवत मानवी जगण्याला स्वातंत्र्य आणि समतेच्या पातळीवरती ही माणसं उभी करू शकली. आज आमच्या समाजासमोर कोणत्या समस्या आहेत हे तरुण विद्यार्थी म्हणून आम्हाला कळणं अत्यंत गरजेचं असतं. एक इंग्रज शास्त्रज्ञ असं म्हणतो की तुम्हाला म्हणजे त्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरती कुठली गाणी आहेत यावरून त्या देशाचं भवितव्य कसं असेल हे ठरवलं जातं. आमची तरुणाई फक्त जर डीजेच्या तालामध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये नाचत असेल आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये फक्त महामानव हा जर डोक्यावर घेण्याचा विषय होत असेल तर ही त्या राष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा आणि त्या महामानवांनी केलेल्या कार्याच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत अपमानकारक गोष्ट असते असं मला वाटतं. आणि म्हणून हे सगळं न करता आज समाजासमोर कोणते प्रश्न आहेत हे तरुणांना कळावेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठं आम्हाला या तरुण पिढीला या महामानवांच्या इतिहासाचं बोध धरता येतं का आणि ते बोध धरून आमचे आजचे प्रश्न सोडवता येतात का याचा एक संयुक्त रीतीने अभ्यास आम्ही करून कृती करणं अपेक्षित असतं. म्हणून जयंत्या साजऱ्या कराव्यात. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे की या माणसांनी काम केलं म्हणजे आज आम्ही सगळ्या स्त्रिया या ठिकाणी बसलेलो आहोत. या देशामध्ये एक काळ स्त्रीनं तुळशीला पाणी का घालायचं तर तिला ऊन लागावं, व्हिटॅमिन डी मिळावं आणि तिला स्वच्छ प्रकाश मिळावा म्हणून तिला तुळशीला पाणी घालायचं. अशा परंपरेला नाकारत कितीतरी दगडधोंडे सोसत सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुल्यांनी तुमच्या माझ्या शिक्षणाची सुरुवात केली. म्हणून आज मुली इथं सन्मानाने शिकू शकतात. या प्राध्यापिका मॅडम या ठिकाणी सन्मानाने शिकवू शकतात. पर्स लटकून स्कूटीला चावी लावून जितक्या सहजपणे आपण कॉलेजात शाळेमध्ये येतो तेवढ्या सहजपणे सावित्रीबाईंना हे सगळं नव्हतं. आणि म्हणून आपण या पिढीची कृतज्ञता आज व्यक्त करत आहोत की तुम्ही हे कष्ट केले, तुम्ही हा त्रास घेतला म्हणून माझं जगणं हे आज इतकं कृतिशील आणि चांगलं झालेलं आहे. मी असं काय करणार आहे की जेणेकरून माझ्या पुढच्या पिढीचं जगणं अजून चांगलं होणार आहे, अजून स्वातंत्र्याच्या वातावरणात जाणार आहे आणि शोषणमुक्त समाज मला घडवता येणार आहे. असं आपण काही करणार आहोत का याचा सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतात असं मला वाटतं. आता टाळ्या नाही वाजवल्या तरी चालेल. म्हणजे टाळ्या वाजल्या की टाळ्यांचे दोन अर्थ असतात. एक मुद्दा आवडला म्हणून स्पॉन्टेनियसली आपण रिॲक्ट करतो आणि दुसरा आता किती वेळ असा. सो हरकत नाही. तर म्हणून आपण या जयंत्या साजऱ्या कराव्या. या ठिकाणी 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आणि 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांनी जे 3 गुरु मांडले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, बुद्ध आणि कबीर. ही तीनही माणसं महात्मा फुले बाबासाहेबांच्या ना जातीची ना धर्माची होती. ते आपण समजावून घेतलं पाहिजे.
आणि ना त्यांनी बघितलेली होती. म्हणजे आपल्याकडे जनरली गुरु मानणं म्हणजे कुठला मंत्र घेणं, कुठलं तरी त्याचं मार्गदर्शन घेणं, किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा आपण यांना गुरुवर्य म्हणतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग आपण हे सगळं, हो मला ते गुरुस्थानी आखेत मॅडम, मला गुरुस्थानी आखेत असं बोलतो. पण बाबासाहेबांच्या काळाच्या अगोदर 2500 वर्ष बुद्धांचा काळ आहे, त्याच्या अगोदर कबीराचा काळ आहे आणि महात्मा फुलेंच्या मरणानंतर बाबासाहेबांचा जन्म आहे. म्हणजे फक्त व्यक्तीचा समोर बसून विचार घेता येत नसतो, तर त्या माणसाच्या महामानवामध्ये मानवी मूल्य किती होती ही फार महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी निवडली. आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण सर्वात आदर्श विद्यार्थी म्हणूनही बाबासाहेबांना म्हणता येईल अशी अवस्था आहे. आपलं आजकालचं विद्यार्थी जगणं फार बदलत चाललेलं आहे. पण बाबासाहेब ज्यावेळेस विद्यार्थी होते त्यावेळेस ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या आतमध्ये बसू दिलं गेलं नाही, त्याला शाळेच्या बाहेर बसून शिकावं. 10वीत पहिला आला म्हणून बाबासाहेबांचा सत्कार झाला आणि केळुसकर गुरुजींचं बुद्धचरित्र बाबासाहेबांच्या हातामध्ये पडलं. ते बुद्धचरित्र वाचल्यानंतर, म्हणजे पुस्तकं आपण किती वाचतो हा भाग थोडा वेगळा, आणि त्या पुस्तकांचा आपल्यावर परिणाम किती होतो आणि तो किती काळ टिकतो, आणि मग तो किती काळ टिकतो हे फार महत्वाचं आहे. 10वीच्या बक्षीस वितरणाला मिळालेलं बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांनी वाचलं आणि बाबासाहेबांच्या अंतिम काळामध्ये धर्मांतराचा निर्णय घेताना बुद्धाचा अग्रस्थानी विचार बाबासाहेबांनी केला. का केला म्हणजे पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली सांगू इच्छिते. बुद्ध चारवाकापासून अगदी सगळ्या संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे वंशज आणि फुले शाहू आंबेडकर ही सगळी जी माणसं आहेत ना, ही माणसं आहेत, हे देव नाहीत. हे मी का क्लिअर सांगतेय, आपल्याकडे एक पद्धत, आता ही सगळी महामानवांना देव करून टाकायचं, मग यांना देव केल्यावर आपली जबाबदारी काय उरते? यांना 2 अगरबत्त्या लावायच्या, हार घालायची, फुलं व्हायची, 2-3 वेळेस नमस्कार करायचा, आमची जबाबदारी संपते. आमची जबाबदारी संपते. म्हणून मी तुम्हाला आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. आणि मग यांनी कुठलाही पराक्रम केला की आपण काय म्हणायचं, ते देव होते. दे कॅन, वी कांट, कारण आपण ह्युमन बीइंग आहोत. आपली जबाबदारी यांना हार फुलं घालून संपत नसते. हे देव नव्हते. मला देवत्वाकडे काही जायचं नाहीये, देव असतात नसतात ते विशेष पण जायचं नाहीये, पण मला ही क्लिअर कट माहिती आहे की हे देव नाहीये, ही माणसं आहेत आणि ही परिस्थितीचं अपत्य आहे. त्या काळातल्या परिस्थितीशी ही झुंजली, झगडली, संघर्ष केला आणि म्हणून ही माणसं मोठी झाली. म्हणजे महात्मा फुलेंना ज्यावेळेस परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीतून हाकललं, त्यावेळेस फक्त एका जातीनं मला हाकललं. आपल्यासारख्याला कोणी जर हाकललं तर आपण काय करू? तुम्ही एखाद्याच्या वरातीत गेला आणि तुम्हाला त्याला हाकलून दिलं, एकतर तुम्ही त्याचा तिथंच उद्धार करा, दुसरी गोष्ट अत्यंत घाणेरड्या भाषेत करा, एकदम त्रागा वैताग करून घरी येऊन शिव्या देऊन तो काय समजतो बिमजतो, म्हणजे 4 लोक ऐकून जाईल अशा आवाजात शिव्या दिल्यावर आपल्याला असं वाटतं की मी फार ग्रेट आहे, समोरचा आहे ना तो अगदी नालायक आहे, मी फार ग्रेट आहे. महात्मा फुले तसा माणूस नाही आहे. ही महान माणसं का ठरली? कारण महात्मा फुलेंनी ज्यावेळेस वरातीतून हाकललं त्यावेळेस स्वतःला प्रश्न विचारला, मला का हाकललं? आणि मग प्रश्न विचारल्यानंतर सभोवतालची परिस्थिती दिसतीये. काही माणसं गळ्यामध्ये मडकं लटकून चालतायत, कमरेला झाडू बांधून चालतायत, शिक्षणाचं तर कुठं अवाक्षरही दिसत नाहीये. आणि मग महात्मा फुले त्याचं सूत्ररूपाने स्वतःला उत्तर देत आहेत की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका जातीनं, एका धर्मानं नाही, एका अविद्येनं केले. म्हणजे मती म्हणजे विचार करण्याची क्षमता, ताकद. बहुजन समाजाकडे विद्या नाही आहे म्हणून त्याच्याकडे विचार करण्याची ताकद नाही आहे, तो विचारच करू शकत नाहीये. कारण ज्याला पोट भरायची भ्रांत आहे तो माणूस त्याच्या भविष्याचा, त्याच्या सभोवतालचा, त्याच्या सिव्हिलाइज सोसायटीचा विचार करू शकत नाही. प्राथमिकतः त्याला त्याचं पोट भरणं
असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे पोट भरल्याशिवाय तो त्याच्या संस्कृतीचा, सभोवतालचा, सिव्हिलाइज सोसायटीचा, राईट्सचा विचार करू शकत नाही. आणि हा फक्त पोट भरणारा समाज महात्मा फुले बघत होते. तो जातीमध्ये विखुरला होता, तो विषमतेमध्ये विखुरला होता, तो धर्मांधतेमध्ये विखुरलेला होता, तो कर्मकांडांमध्ये अडकलेला होता आणि तो प्रचंड भीत जगत होता. आणि मग या समाजाचं उत्तर महात्मा फुलेंनी शोधलं की अविद्या, शिक्षण, नाशवंत. मग यांना शिक्षण दिलं पाहिजे. कुणी दिलं पाहिजे? शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजे, पण कुणाच्या घरात? मॅडमच्या घरात येऊ देत, महेशच्या घरात येऊ देत. माझ्या घरात कसं अंबानीचं लेकरू जन्माला आलं पाहिजे. लग्नालाही किती खर्च करावा लागतो. अजून लग्न तर 12 महिने नाही, आत्ताच नाही का एवढा करोडो रुपयाचा खर्च करता येतो. एवढे द ग्रेट ग्रेट म्हणवणारे लोक मानाचे किती हजर असतात. शासन व्यवस्थेच्या सगळ्या व्यवस्था मोल्ड करता येतात नाही का. किती छान आहे. ते सोडून शिवाजी महाराज एक दिवस झोपेचा पत्ता नाही. काय करायचं? आणि म्हणून क्रांती व्हावी तर कुणाच्या घरात? महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा स्टेजवर मारणं फार सोपं आहे, कार्यक्रमांमध्ये मारणं फार सोपं आहे. मी नेहमी म्हणते स्त्री पुरुष समानतेचा विषय हा स्टेजचा विषय नाही आहे. हा फक्त एज्युकेशनल सिस्टमचा विषय नाही आहे. कुठून कुठपर्यंत समानता असली पाहिजे तर किचन टू कॅबिनेट हे समानतेचं तत्व आहे. नाहीतर मग उंबरठ्याच्या बागेला आम्ही सगळे समतावादी असतो आणि उंबरठ्याच्या आतमध्ये बाईच असते. अक्कलशून्य माणसालाही तिलाच पाणी द्यावं लागतं, ती कितीही क्वालिफाईड असेल तरी. महात्मा फुल्यांचं वेगळेपण हे आहे की महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कुणाला शिक्षण दिलं? सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं. सावित्रीबाईंसोबत सगुणाबाई क्षीरसागर जी महात्मा फुलेंची आत्या आहे तिला शिक्षण दिलं. आणि सावित्रीबाईंसोबत फातिमा शेख नावाची मुस्लिम पहिली शिक्षिका या देशात घडली. हे सुद्धा कधीतरी आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. या ठिकाणी जात हा घटक महत्वाचा नाहीये, या ठिकाणी समानता हा घटक जास्त महत्वाचा आहे. स्त्री पुरुष समानता आणि त्याचबरोबर जातीचा नाकारून, धर्मभेदाला नाकारून सगळ्यांना बरोबर घेऊन एकमय समाज. महात्मा फुल्यांचं वाक्य आहे. महात्मा फुल्यांचे शब्द तुम्हाला कुठल्याही इतिहासात आणि कुठल्याही साहित्यात सापडणार नाही, कारण ते प्रस्थापित वाटेवरचे शब्द नाही आहेत, ते नवीन क्रांती करणारे शब्द आहेत. आणि त्याच्यामुळे सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी शिकवलं आणि या देशातली पहिली स्त्री शिक्षिका महात्मा फुल्यांच्या घरात महात्मा फुलेंची बायको ही घडली. म्हणजे मी तुम्हाला जो मुद्दा सांगत होते की ही लोक देव नव्हती. म्हणजे आपल्याला जर महात्मा फुले स्वीकारायचं असेल तर माणूस म्हणून स्वीकारणं सोपं आहे. महात्मा फुल्यांनी क्रांतीची सुरुवात स्वतःच्या घरात केली आणि महात्मा फुल्यांनी सर्वांगीण शोषणाच्या विरोधामध्ये बंड पुकारला. जाती अंताच्या व्यवस्थेचं क्रांतिकारी तत्वज्ञान महात्मा फुल्यांच्या साहित्यात सापडतं. गरज आहे वाचण्याची. महात्मा फुल्यांनी या देशातल्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा केली. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि मग मी बाबासाहेबांकडे येते की या सर्वांग शोषणाला नकार देणारा महात्मा फुले किती शिकलेले आहेत, किती शिकलेले नाहीत हा कुठलाही विचार उच्च विद्या विभूषित अशा बाबासाहेबांनी केला नाही, तर महात्मा फुलेंनी या देशाच्या शोषण व्यवस्थेला नाकारलं. नव्या क्रांतीचं तत्वज्ञान जे लिहिलं, जे केलं, जे कृतीतून आणलं त्याला समर्थपणे म्हणजे त्याला स्वीकार महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलं. बुद्धांच्याही बाबतीत तेच आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बुद्ध माहिती आहे, पण तुम्हालाच काय, मी अगदी कुणालाही प्रश्न जर विचारला की बुद्ध हा या देशातला पहिला क्रांतिकारक आहे, कोणती क्रांती केली बुद्धाने? जसं त्याला इतिहास विचारला, तुम्ही म्हणाला आज काय प्रश्न विचारायचा दिवस आहे का? प्रश्न तो नाहीये. आपल्याला फक्त सगळं बरोबरच माहित असतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला बस, त्याच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं आम्हाला काहीच माहित नसतं. फक्त आम्हाला एवढंच माहित असतं की असं रक्त सळसळायचं असतं आणि एखाद्याला मारायला हात उठवायचा असतो. तलवारीचा वापर कमी आणि मेंदूचा वापर जास्त करणारं शिवराज्य होतं हे सुद्धा आम्हाला माहित नाही. कमीत कमी माणसं मिळली पाहिजेत आणि जास्त जास्त परगणा जिंकला पाहिजे, ही शिवनीती आहे. पण आम्हाला ती वाचायचीच नाहीये. आम्हाला फक्त मारामाऱ्या करायला
शिवाजी महाराज पाहिजे, आम्हाला फक्त दंगली करायला शिवाजी महाराज पाहिजे, वाचायचं काहीच नाही आम्हाला. बुद्धानं या देशामध्ये वर्ण आणि जात, वर्ण आणि या ठिकाणच्या दास कर्मकारांची क्रांती केलेली आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस भारतामध्ये वर्णव्यवस्था होती. बुद्धाच्या अंतिम काळामध्ये या देशामध्ये जाती व्यवस्थेची सुरुवात झालेली आहे. त्याच्या अगोदर या देशात जाती नव्हत्या. आणि मग बुद्धाने या देशातल्या वर्ण व्यवस्थेला उद्धमाती देत त्या ठिकाणी समता प्रस्थापित करण्याचं ध्येय ठेवलं, ते पूर्ण केलं. आणि एवढंच नाही तर त्या काळातल्या मजुराला जेवणावारी राबून घेतलं जात होतं, गुलामीची व्यवस्था होती. त्या काम करणाऱ्या वर्गाला नगदी वेतन द्यायला लावणारा, त्यांना आठवड्यातली सुट्टी द्यायला लावणारा आणि त्यांचा माणूस म्हणून दर्जा ठरवण्याची क्रांती बुद्धानं त्या काळात. म्हणजे हे आम्हाला माहितच नसतं. बुद्ध हा देव नाहीच आहे, बुद्ध हा क्रांतिकारक आहे. आणि ज्या वेळेस माणसं तुम्ही क्रांतिकारक म्हणून स्वीकाराल, त्यांनी केलं, आम्ही करू शकतो. देव म्हटलं की ते देव होते, आम्ही नाही करू शकत, तेच करू शकतात. भवानी तलवार आली, आपोआप फिरली, शिवराज्य झालं. विज्ञानाच्या काळात जगणारी माणसं इतक्या अगदी सहज पद्धतीने शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारतो आणि एका निर्जीव तलवारीचं कर्तृत्व मोठं करत जातो. ह्या वस्तू आहेत, यांना डोकं नाहीये, यांना मेंदू नाहीये, यांना तुम्ही जसं हलवाल तसं काय हलतात. ती तलवार काय, ते पुस्तक काय, ते कपाट काय, ती व्यवस्था. आणि म्हणून आपण, मला हा मुद्दा तुमच्या समोर मी एवढी उदाहरणं कशासाठी दिली तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की ही महान माणसं होती. त्यांनी या देशातल्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवला, त्या काळातले प्रश्न त्यांनी उठवले, त्या काळातले प्रश्न त्यांनी सोडवले. म्हणून तुमच्या माझ्यापर्यंत शिक्षण आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षावर मी आता येते. बाबासाहेबांनी हे 3 गुरु मांडले. बाबासाहेबांनी या 3 गुरूंसोबत सगळ्यात महत्वाचं मांडलं ते ज्ञान. सगळ्यात महत्वाचं. आत्ताच्या नेत्यांच्या डिग्र्या सापडाव्या लागतात, बाबासाहेबांच्या डिग्र्या फॉरेनच्या होत्या. जो विद्यार्थी भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्याला वर्गामध्ये बसू दिलं जात नाही, तो विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठामध्ये सहज शिकतो. तो विद्यार्थी परदेशातल्या विद्यापीठांचं ज्ञान एखाद्या राजहंसासारखं टिकतो. आणि आपला फार कमी वेळ परदेशात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवढं घेता येईल तेवढं पटकन घ्यायचं आहे. नाही काय आपल्याला काय, आपल्याला परीक्षा 2 महिन्यात नाही करता येईल ना अभ्यास. 1 दिवस आधी केला तरी चालतो. म्हणजे 1 दिवस आधी केला तर सफिशियंट होऊन जातो. किंवा ते काय आजकाल ती पुस्तकही आहेत, पटकन ते 5 प्रश्न वाचले तरी होतात. म्हणजे इझी वे. आमचं शिक्षण ते मी त्याच्यावर बोलणार आहे नंतर. मुद्दा मला आता या ठिकाणी एवढाच मांडायचा आहे की बाबासाहेबांना प्रचंड कमी काळ ते सगळं ग्रास करायचं आहे. म्हणून तासनतास बसून तिथंच एखादा पावाचा तुकडा खाऊन त्या लायब्ररीमध्ये प्रचंड ब्रॉड झाली, प्रचंड मोठी झाली. समानतेची तत्व, भारताच्या समाज व्यवस्थेचं लाजिरवाणं वास्तव आणि परदेशातल्या लोकशाही मूल्यांची व्यवस्था त्यांनी अनुभवली. आणि मग बाबासाहेबांच्या डोक्यानं सुसाट वेग घेतला. मग तो वेग भारतात आल्यानंतर अनेक आंदोलनात उतरला. जातीवरून नाकारलं झालं, धर्मावरून नाकारलं झालं, फक्त मी या जातीचा आहे म्हणून नाकारलं झालं. बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली आणि ती स्कॉलरशिप. आपल्याला मराठी शब्द पण कळत नाही, त्या प्रॉब्लेम. धड पूर्ण इंग्रजी पण येत नाही, धड पूर्ण मराठी पण येत नाही, धड पूर्ण हिंदी पण येत नाही, अशी आमची एकंदरीत अवस्था आहे. म्हणजे एखादा जर मराठीतला शब्द वापरला ना तोही पटकन कळत नाही की हा नेमका काय. सो स्कॉलरशिप बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी दिली. आणि परदेशात गेल्यानंतर परत आल्यानंतर करार असा होता की सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये बाबासाहेबांनी नोकरी करायची. आणि मग बाबासाहेब त्या ठिकाणी रुजू झाले. घर मिळालं नाही, पहिली समस्या जातीमुळे. दुसरी समस्या, ऑफिसमध्ये काम करताना उच्चवर्णीय असलेला शिपाई तो सुद्धा फाईल फेकून द्यायचा कारण मला भेटाळ होईल. हे विसरून चालणार नाही. हे का विसरून चालणार नाही? कारण आजही मणिपूरला आदिवासी बाई ज्यावेळेस नग्न अवस्थेत फिरवली जाते ना, तिचा आमचा संबंध नाही असं मला कसं वाटू शकतं? कसं वाटू शकतं?
या देशातल्याच नाही, या जगातल्या कुठल्याही स्त्रीवर असा अन्याय होत असेल तर तिचा आमचा संबंध आहे. म्हणजे न्यायासाठी बिल्किस बानो वन फिरत शेवटी सुप्रीम कोर्ट तिला न्याय देताना त्यावेळेस कुठंतरी खरंच या देशातली राज्यघटना जिवंत आहे आणि या देशातली न्यायव्यवस्था जिवंत आहे वाटायला लागतात. हे प्रश्न आहेत आणि हे आजचे नाही आहेत. बाबासाहेबांना फाईल फेकून देणारा शिपाई, त्याचा दर्जा शिपायाचा आहे, हा ऑफिसर म्हणून गेले तिथं, पण हे भोगावं लागतं कारण या देशातली जाती व्यवस्था. कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये बसताना बाबासाहेबांना कुणीच विचारलं नाही, हो तुझी जात कोणती आहे, तू इथे ऍडमिशन नाही घेऊ शकत. पण भारतातल्या नालायक मानसिकतेनं मात्र या महान विद्वानाला सुद्धा तू या जातीचा आहेस, मग मला तुझा स्पर्श नको, मला तुझ्या डाव्याचा स्पर्श नको, मला फाईलचा स्पर्श नको. एवढंच नाही तर या धर्मविद्वानांनी ज्या वेळेस अगदी भारतीय संविधान सभेवरती बाबासाहेबांची निवड झाली, ते अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर हिंदू कुणबीलाचाही ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस मी नावं नाही घेत, मला काही कुणाची धार्मिक तेढबीड काही पसरवायची नाही, पण तथाकथित उच्च धर्मगुरूंनी अगदी सभा घेऊन सांगितलं की हा अंत्याची म्हणून खालच्या जातीत लागलो आहे. हे मी का सांगते बाळांनो तुम्हाला की या देशाचं वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्याला मिटवायचं आहे. या महामानवांनी कोणत्या क्रांतीचं तत्वज्ञान तुम्हाला मला दिलं तर माणसाला माणूस म्हणून बघा आणि त्यातली त्या स्त्रियांच्या बद्दल तर स्त्रियांच्या बद्दल म्हणजे सगळ्या मुलींनी एकदा सावित्रीबाई वाचाव्यातच. मुलींनीच नाही मुलांनी वाचावं. तसंही आमचं अलीकडं वाचन फार कमी झालेलं आहे. आमचं नॉलेज म्हणजे व्हॉट्सअपवरच्या पोस्ट आणि फेसबुकवरच्या पोस्ट, त्याला थोडं तिखट मीठ लावून अजून पुढे गेल्या की तो इतिहास. इतकं फालतू आमचं विचार विश्व आहे. मी तुम्हाला एकच सांगेन, आजकाल तुम्हा पोरांची एक टॅगलाईन गुगल बाप आहे. काही विचारा गुगल उत्तर देत. विचारा बरं या देशातल्या जाती व्यवस्थेचा अंत कधी होणार? विचारा बरं या देशातल्या भारतीय संविधानाचं 100% इम्प्लिमेंटेशन कधी होणार? विचारा नोटबंदीचा निर्णय भारतीय संविधानाच्या कक्षेत येत होता का? विचारा मणिपूरच्या स्त्रियांना ज्या पद्धतीनं वागवलं गेलं हे संविधानाच्या राज्यात येतं का? हे येतं नाही येत. याची उत्तर गुगल देईल का? नाही. गुगल तीच उत्तर देतं जे त्यांना विकायचं, जे त्यांनी फीड डाटा केलेला आहे. आणि फीड डाटा करणारे आणि विकणारे तुमच्यापेक्षा प्रचंड हुशार आहे. तुम्ही काय विचार करायचा हे ते ठरवतात. तुम्ही कोणत्या ब्रँडचा मोबाईल वापरायचा, इव्हन तुम्ही कोणत्या ब्रँडचे इनर्स वापरायचे इथपर्यंत ते ठरवतात. ते तुम्हाला जाहिराती प्रोव्हाइड करतात. यू आर जस्ट सिलेक्ट. बस तुम्ही फक्त निवड करता, निर्णय सुद्धा घेत नाही. म्हणजे तुम्ही तुमचा मेंदू वापरता का? हे बघा, इन्फॉर्मेशन ऑफ नॉलेज ही वेगळी गोष्ट आहे आणि क्रिएशन ऑफ नॉलेज ही वेगळी गोष्ट आहे. हे सगळे महामानव क्रिएशन ऑफ नॉलेज वाले आणि तुमचे फेसबुक गुगल वाले इन्फॉर्मेशन कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन वाले फक्त माहिती जमा करणे, ती साठवणे आणि ती प्रसारित करणे. क्रिएशन ऑफ नॉलेज महात्मा फुलेंनी केलं, क्रिएशन ऑफ नॉलेज बुद्धांनी केलं, क्रिएशन ऑफ नॉलेज बाबासाहेबांनी केलं. या देशामध्ये अशी घटना होती जिला ह्युमन राईट्स, जी स्त्रियांना माणूस म्हणते, अशी घटना होती या देशात. आणि म्हणून हे नॉलेजचे क्रिएटर आहेत. बाबासाहेब नॉलेजचे क्रिएटर आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणून तुम्हाला ही गोष्ट चांगली लक्षात आली पाहिजे की फक्त इन्फॉर्मेशनचा साठा असणं म्हणजे नॉलेज नसतं. तर तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन मधून नवीन काहीतरी सुचलं पाहिजे, नवीन काहीतरी त्याच्यातून जन्माला घालता आलं पाहिजे किंवा नवीन विचार करता आला पाहिजे. ही ज्यावेळेस तुमची अवस्था येते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं नॉलेजेबल पर्सन होता.
नाही तर याच्या 4 ओळी, त्याच्या 10 ओळी, त्याच्या 5 ओळी घेतला, पीएचडीचा थेसिस लिहिला, झालं एकदाच काम, संपला विषय. आता तर काही विद्यापीठ अशी आहेत की तुम्ही पैसे भरले तरी पीएचडी देतात. म्हणजे याला काही नॉलेज भेटत नाही. आणि तुम्हाला मी एक मुद्दा आवर्जून सांगेल, माझ्या विषयापेक्षाही म्हणजे विषयातच तो मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगेल. बाळांनो, किती वेळ मोबाईल वापरतात? आता तुम्ही बोला. कारण वन वे कम्युनिकेशन जरा वाईट असतं, 2 वे कम्युनिकेशन जरा छान. 6 घंटे एक जर कुठेतरी म्हटलं, अजून जरा पटपट सांगा आकडे. 2 तास, 6 तास, अजून आता जरा जागे झाली, आता कमी. मुली, तुम्ही मोबाईलच वापरत नाही असा गैरसमज करून घेऊ मी. 24 तास नाही झोपत असत. 1 मिनिट, मला कळलं 2 ते 6 असं धरूया. खालचा आकडा 2, वरचा आकडा 6. मुद्दा काय आहे? माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. मला सांगा, मोबाईल जो वापरता तो कशासाठी वापरता? खेळण्यासाठी. व्हेरी गुड. अजून एंटरटेनमेंटसाठी. अजून टाइमपास. रील्स बघायला, इंस्टाग्राम वापरायला, फेसबुक वापरायला. एक मिनिट माझ्या लक्ष द्या सगळ्यांनी, अजिबात बोलू नका. आता मी बोलतो, तुम्हाला बोलू दे ना. मला एक सांगा, मोबाईल मधून खरंच प्रामाणिकपणे किती नॉलेज मिळतं? मग जेवढं नॉलेज मिळतं तेवढाच पर्सेंट मोबाईल वापरणं. त्याच्यापेक्षा मैदानावर खेळा, त्याच्यापेक्षा मित्रांमध्ये गप्पा मारा. तुम्हाला एक सांगू का? हे बाळांनो, इकडं खिडकीच्या बाहेर जग नाहीये, खिडकीच्या आतच असतं. तर मला सांगा, मला तुम्हाला आवर्जून एक मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही एकच काम करा. या जयंतीचं फल काय? बाबासाहेबांकडून काहीतरी शिकायचं. मग बाबासाहेब कोण होते? सिम्बॉल ऑफ नॉलेज. परदेशी विद्यापीठांमध्ये शिकलेला विद्यार्थी, तिथे चिटिंग चालते का? तिथे चिटिंग करता येते का? तुम्ही जरा मोबाईल वापरताच आहात तर परदेशी विद्यापीठाच्या परीक्षा सुद्धा सर्च करा की मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये असे 3 तासाचा पेपर लिहून परीक्षा होत असतात. ते कशा पद्धतीनं नॉलेज जज करतात आणि त्यांची सिस्टम कशी रन होते हे जरा बघा. तर मुद्दा मला तुम्हाला एवढाच सांगायचा आहे, आपण एकच काम करायचं की टीव्हीला रिमोट आहे आणि मोबाईलला बाजूला ठेवण्याची सुविधा आहे. मोबाईल आपला नोकर आहे की मालक? नोकर. तो बॉस आहे का आपला? त्याला आपण ऑपरेट करतो, आपण बिल भरतो. आपण म्हणजे आपल्या आईवडील नाही. आई वडिलांची किती वेळ गप्पा मारता तुम्ही? पटकन बोलता का? पण नाही, परिस्थिती आहे. तर तुम्ही एक काम करत जा, बस उत्तर कळलं तर मागची मुलं प्लीज. तर तुम्ही हा मोबाईल जरा बाजूला ठेवत जा, टीव्ही जरा स्विच ऑफ करत जा आणि काही पुस्तकं वाचा. वाचण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये. आपण वाचतो किती? परीक्षेला येणार तेवढं. जेवढं परीक्षेला येणार ना तेवढंच, त्याच्या पलीकडचं सुद्धा धडा आपण वाचत. आणि दुसरी गोष्ट, कॉपी पेस्ट आन्सर्स हे प्रचंड धोकादायक आहे तुमच्या भविष्यासाठी. मला सांगा, पाठ करून उत्तर लिहिणारा विद्यार्थी मेडिकल कॉलेजला फर्स्ट येतो किंवा मेडिकल कॉलेजला तो चांगला चालू शकतो? एखादं सेक्शन पाठ केलं म्हणजे त्याचं आर्ग्युमेंट चांगलं होऊ शकतं? त्याच्यामुळे फक्त पाठांतर नाही तर अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो मुद्दा समजून घेणं, वाचन वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते तुम्ही करावं असं मला मनापासून वाटतं. बुद्धांचं एका भंतेला बुद्धाला प्रश्न विचारला की तथागता विष म्हणजे काय असतं? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की जी प्रत्येक गोष्ट मर्यादा ओलांडते ती विष असते. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या हातातला मोबाईल, आपल्या घरातला टीव्ही मर्यादा ओलांडतोय. आणि तुम्हाला जर खरंच चांगलं शिकायचं असेल, तुम्हाला जर खरंच कुठल्या क्षेत्रात चांगलं करिअर करायचं असेल
तर बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवा. मुळातून पुस्तकं वाचली पाहिजेत, परीक्षेपुरती नाही तर सगळं अगदी समग्र पुस्तक वाचलं पाहिजे. पूर्वी बालवाचनालय आपल्याकडे खूप होतं, आता ते खूप कमी झालंय. त्याच्यामुळे मुलांनो, तुम्ही हे जे सगळे आपल्या इतिहासातले महामानव आहेत यांची अत्यंत छोटी छोटी पुस्तकं मिळतात, ती आपण वाचली पाहिजेत. बाबासाहेबांना 10वीच्या वर्गात, तुम्ही 10वीला आहेत विद्यार्थी, आता 10वीच्या वर्गात बुद्धाचं चरित्र वाचलं होतं बाबासाहेबांनी. तर ही 10वीच्या वर्गात त्यांच्या डोक्यात घुसलेली ही संकल्पना त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना पुरली. या वयात तुमचा मेंदू प्रचंड सक्षम असतो, प्रचंड कॅप्चरेबल असतो. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं वाचन करा, चांगलं लिखाण करा आणि चांगला अभ्यास करा. हा बाबासाहेबांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा संदेश आहे. बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी हिंदू कोड लिहिलं. या देशातल्या स्त्रियांना शिपाई होण्याचा पण हक्क नव्हता. मुलं जन्माला घालणं, सांभाळणं, स्वयंपाक करणं, सगळ्यांना वाटणं, आज तुमची माझी आई घरात जे काम करते ते काम करण्याचं फक्त काम होतं. पण या देशाच्या भारतीय संविधानानं या देशातल्या स्त्रीला सगळ्यात पहिल्यांदा माणूस म्हणून स्वीकारलं. हिंदू कोड दिला. अभ्यासावर गेलेला मी, इतिहासावर जो छान. तुम्ही अभ्यासावर का आले आमच्या? मग आम्हाला वाटलं आमच्याच टीचर्स उभ्या आहेत आणि म्हणून थोडा गोंधळ झाला. हरकत नाही, तुम्हाला फ्रेश होण्यासाठी 4 ओळी सांगून मी माझ्या शेवटाकडे जाते. या एक शायर असं म्हणतो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो. बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो, एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत, शर्त यह है कि मेरे भीम जी के संविधान पर चलो, मेरे भीम जी के. एक रेफरन्स मला या ठिकाणी द्यायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारताचं संविधान दिलं आणि त्याच्यानंतर संविधान सभेचं शेवटचं भाषण बाबासाहेबांनी केलं. त्याच्यामध्ये काही इशारे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यापैकी फक्त एकच इशारा मी तुम्हाला सांगते आणि थांबते की बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये या देशातल्या समाज व्यवस्था, येणारा भारतीय संविधान आणि त्याच्यानंतर आपल्याकडची परिस्थिती या सगळ्यांचा अनेक इशारे देताना शेवटचं असं म्हटलं होतं की भारतीय समाज हा व्यक्तिपूजक आहे, भारतीय समाज हा विभूती पूजक आहे. तो खूप एखाद्या व्यक्तीला देव मानलं की त्याचं समीक्षा सुद्धा करायची विसरून जातो. बाबासाहेब डॅनियल ओ कॉनेलचं वाक्य उद्धृत करताना असं म्हणतात की कृतज्ञता व्यक्त करणं वाईट नाही, पण कृतज्ञता व्यक्त करायला मर्यादा असली पाहिजे. कुठलाही माणूस आपला स्वाभिमान आणि सन्मान नाकारून किंवा बाजूला ठेवून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुठली स्त्री आपलं शील चारित्र्य देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कुठलंही राष्ट्र स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. धर्माच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीला देव मानून त्याच्या पाठीमागे जाणं कदाचित एखाद्या आत्म्याला मुक्ती देऊ शकत असेल, पण राष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस व्यक्तिपूजा केली जाते आणि एकाच व्यक्तीला महान मानलं जातं त्यावेळेस निश्चितपणे कुठल्याही राष्ट्रासाठी ती अत्यंत धोकादायक गोष्ट असते आणि ते राष्ट्र हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहत नाही. आणि हे अराजक सर्वांची आणि आपल्या प्राचार्य आदरणीय प्रियदर्शनी पाटील मॅडम या सर्वांची मी आभारी आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा मला आभारी आहे. धन्यवाद. चैनल को बचाना चाहते हो तो सब्सक्राइब, लाइक, शेयर करें.